आता बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची। दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीने दिवाळीच्या हंगामामध्ये 10% भाडेवाढीचा निर्णय घेतला होता। 15 ऑक्टोबर पासून 5 नोव्हेंबरच्या काळामध्ये ही भाडेवाढ लागू असणार होती। मात्र राज्य सरकारने हैराण असतानाच अतिवृष्टीने राज्यातला शेतकरी हैराण असतानाच केलेल्या भाडेवाढीने पूरग्रस्तांकडून संताप व्यक्त केला जात होता आणि याबाबत झी 24 तासने आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने झी 24 तासच्या बातमीची दखल घेतली आणि तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाडेवाढ रद्द केल्याची घोषणा केली आहे। शेतकरी संकटात असताना एसटीचा भाडेवाढीचा घाट। भाडेवाढी विरोधात पूरग्रस्तांमध्ये संतापाची लाट। झी 24 तासने आवाज उठवल्यानंतर भाडेवाढ रद्द। एसटी हे ग्रामीण महाराष्ट्रातल्या प्रवासाचं प्रमुख साधन। गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर सगळेच एसटीने प्रवास करत असतात। म्हणूनच तिला महाराष्ट्राची भाग्यरेषा सुद्धा म्हटलं जातं। मात्र याच एसटीने दिवाळीच्या तोंडावर 10% भाडेवाढीचा निर्णय घेतला होता। 15 ऑक्टोबर पासून ते 5 नोव्हेंबर या कालावधीत ही भाडेवाढ प्रस्तावित होती। एकीकडे अतिवृष्टी आणि महापुराने मराठवाड्यासह राज्यभरातला शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला। अशा वेळी सरकारने मदतीचं पॅकेज जाहीर करून आधार देण्याची गरज असताना एसटीची भाडेवाढ केल्याने संताप व्यक्त होत होता। पूरग्रस्त मायबाप सरकारकडून मदतीची वाट पाहत असताना एसटीची भाडेवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप पूरग्रस्तांकडून करण्यात आला। शेतकरी पहिलेच परेशान असल्यामुळे अजून त्याच्यामध्ये भाडेवाढ, आता सणाचे सुदीचे दिवस आहेत, आता दसरा आहे, दिवाळी आहे, या जवळचे लोक प्रवास एसटीनेच करतात। 100% तर 50-90% तर लोक एसटीनेच प्रवास करतात। त्याच्यामध्ये ऐन सणाच्या सुदीमध्ये त्याने जर भाडेवाढ केली तरी शासनाचं चुकीचं आहे। ही आता 10% बस वाढ, आता जीएसटी कमी केलं म्हणजे 10% बस वाढवली इकडे आणि उत्सव म्हणलं जीएसटीचा। सरकारनं काही नाही, जनतेला लुटायचं काम सरकारनं चालू। हे चाललंय काय सरकारचं ते सरकारलाच माहित। ज्यांचा फायदा करायचा त्यांचा फायदा करायचा सोडून दुसऱ्याच काहीतरी गोष्टीमध्ये लक्ष विकेंद्रित व्हायला लागलंय। दरम्यान एसटी भाडेवाढी विरोधात राजकीय वर्तुळातून सुद्धा तीव्र विरोध होतोय। एसटीने केलेली भाडेवाढ म्हणजे दुष्काळात 13वा महिना असल्याचा घणाघात रोहित पवार यांनी केलाय। दुष्काळात 13वा महिना म्हणून तिथं तुम्ही लाल परीचे म्हणजे एसटी बसचे भाडे तिथं वाढवता। त्याच्याबरोबर यांचा कहर बघा की आपण देवाला लक्ष्मी अर्पण करतो। आता इथं हे सरकार असं आहे, दुसऱ्याला लक्ष्मी अर्पण केली ती घ्यायची आणि आपणच ती अर्पण करतो अशी दाखवायची, असं पराक्रम या सरकारने तिथं केलेला आहे। कसा केला आहे? 100% दरवाढ मागे घेण्याची जरूरत आहे। ओला दुष्काळ आम्ही जो जाहीर करा म्हणतोय, ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याच्या जिल्ह्यामध्ये जे काही सरकारी यंत्रणा असते त्याला जो काही पैसा लागत असतो, जसं एसटी, तेही तिथं माफ असतं। झी 24 तासने एसटीच्या दरवाढीबाबत सकाळपासूनच बातमी लावून धरली। त्याबाबत सामान्य प्रवाशांचं, पूरग्रस्तांचा आक्रोश सरकार दरबारी मांडला। याचीच दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरवाढ रद्द केल्याची घोषणा करून टाकली। की अशा परिस्थितीमध्ये जरी एसटीला दिवाळीमध्ये तुमची प्रक्रिया ही जी कायमची सुरू असली तरी सुद्धा यावेळेस त्याला अपवाद केला पाहिजे आणि पूर परिस्थितीमुळे हे 10% जी भाडेवाढ आहे ती यावेळेस रद्द करावी आणि ती तशा प्रकारचं ते परिपत्रक काढतायत आणि 10% होणारी भाडेवाढ जी आहे ती रद्द होईल आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल। राज्यातली जनता अडचणीत असताना सरकारने दिलासा देण्याऐवजी केलेली भाडेवाढ चुकीची आहे। ही चूक लक्षात आल्यानंतर सरकारने दरवाढ मागेही घेतली। मात्र असा निर्णय घेऊन जनतेचा रोष ओढावून घेणं सरकारला परवडणारं नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।